थँक्यू सो मच सचिन. बेतेरीन अंदाजामध्ये अगदी तुम्हा आम्हाला सर्वांना मंत्रमुग्ध करणारा हिंदीतले बेस्टमानी मॅच क्रमांक दुसऱ्यामध्ये आपण ऐकली आणि थेट जाऊया पुन्हा एकदा डबल राऊंडमध्ये. अर्थात आजच्या दिवसात तिसरी मॅच 3 ओव्हरची मॅच राहिल्याची दक्षता घ्या. हा सामना आहे ना 3 ओव्हरचा षटकांचा आहे. ती जोडी मात्र कायम ठेवताना हरिओम स्मृती कोपरी गावकडून समीर तावडे आणि त्याच्या साथीला अर्थातच बाला अजय टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आझाद 11 खेळणे टीमने 3 ओव्हरच्या मॅचमध्ये. आणि सलामी जोडी जी पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिली समीर तावडेच्या बरोबर अजय बाला. धावनामध्ये पट्या येत आहे ही टीम. श्री गणेश मित्र मंडळ वनमंती चषकतेमध्ये आमचं तब्बल 13 वेळा सचिन 2-2 धावा यांनी काढलेल्या होत्या अगेन्स्ट द बोंडकोडे 11. मॅच जरी हरली होती पण खूप दमवलं होतं फिल्डरांना या जोडीने. 13 टाइम गेट टू द डबल रन. बाला अँड समीर तावडे अगेन्स्ट टू द बोंडकोडे 11 बोंडकोडे वनमंती चषक भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखेड्यामध्ये. आणि पावसामध्ये मध्ये पाण्याची मागणी केली होती कारण धावले खूप होते. प्रथम क्रमांक 30,000, द्वितीय 20,000 आणि तृतीय क्रमांक 10,000 अशी रक्कम देऊन आम्ही सुपर 3 मध्ये जे पोचतील. काल ही कमाल केली वियांश 11 कुमार तुर्बे टीमने. 2 सामने त्याने जिंकले पण त्या अगोदर अ गटामधून वियान दियान याने 3 सामने जिंकताना पहिला टीम सुपर 3 मध्ये जाण्याचा पोहोचण्याचा मान मिळवला. चांगली गोलंदाजी फलंदाजी काल अर्धशतक एक आपण पहिला आजच्या दिवसामध्ये दणदणीत अर्धशतक खेळणे 1140 करून अरबाज मुल्लाने ते अर्धशतक आपण नावे केलं. 61 धावांची बेहतरीन इनिंग. काल 52 धावांचं अर्धशतक ठोकताना दमदार शानदार कोहिनूर भूषण पाटील आपण पाहायला मिळाला. तर 3 ओव्हरची मॅच असं वेळ मात्र खर्च करू नका. तब्बल 12 सामने खेळवायचे आहे तर वेळ कमी पडू शकतो. डोंट बी वेस्ट टाइम. खास करून जी बॅटिंग फिल्डरला आम्ही विनंती करू तीच विनंती आम्ही बॅटरले करू. एवढा वेळ घेतला तर कदाचित मात्र 3-3 2-2 ओव्हरचे सामने होतील जे आम्ही फॉर्मॅट केले कालपासून 4-3. एवढा वेळ घेतला गेला तर मात्र खरं नाहीये. खूप वेळ घेतला जातोय. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये थेट जाणार आहोत. बॉलिंगला जिम्मा मात्र दिला गेला रजा आय थिंक साईडची मात्र सपोर्टिंग कॅप्टन्सी भावली आहे कारण पहिल्या मॅच मध्ये खूप मार खाला होता रजाला समजावलं होतं शाहदने. त्याच रजावरती मात्र भरोसा टाकताना तो बालासाठी आता बॉलिंग मार्कवर पहिला ओव्हर पहिला बॉल दुसरी राऊंड मध्ये मॅच. अजय थेट गेला शाहिद जिथे चांगलं फिल्डिंग करताना इनसाइड द सर्कल कंपल्सरी 2 क्षेत्ररक्षण पाहिजे त्यामध्ये. आता शाहिदने फील्ड केलं इनसाइड द सर्कल नो रन. पहिला बॉल डॉट. बॉलिंग करण्याचा नेक घेतला रजावर मात्र कामगिरी सोपवले स्ट्रायकर बॉलर म्हणून अजाद खेरनेने. दुसरा बॉल गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस लाईन मिस केली. बाकीचे तमाम काम केले तर कामरान पटेल टीम कॅप्टन ऑफ द खेळणे 11 ने 2 बॉल झालेत 21 धाव लागली ने 0 बॅकफुट वगैरे जागा बनवणारे केस मुकरीला बीट करताना लॉंग ऑफ क्षेत्रक्षण पळत येईल. चेस करे फील्ड करे पण धावण्यामध्ये पट्ट्या येत आहेत. आम्ही पाहिले वनमंती चषक मध्ये 13 वेळा डब्बल 2-2 धाबा काढल्या होत्या बोंडकोडच्या विरुद्ध. खूप चांगली रनिंग बिटवीन द गेट. कम्युनिकेशन चांगलं आहे समीर बरोबर बालाचं. 2 धाव घेतले खाता घोडलं जातं तिसऱ्या बॉलवरती. फुलटा सोडणार नाही बाला. नाव अजय आणि अजय मध्ये जीत लपलेली आहे. त्या अजयच्या बॅट मधून तडाखा ओव्हर द लॉंग ऑन षटकार सिक्सर. 2 नंतर 8 धावा संख्या पोहोचते. 3 ओव्हरची मॅच. यानंतर विजेता संघ काल 2 सामने जिंकले आहेत ब गटामधून अर्थातच वियांश कुमार तुर्बे विजेता टीम बरोबर लगेच हा मॅच खेळेल.
तर विनंती केली जर आज सामना पाहत असतील वियांश कुमार तुर्बे तर आपण लवकरात लवकर मात्र मैदानामध्ये पोहोचायचं आहे. दर्जेदार क्रिकेट प्रथम क्रमांक, दुसऱ्या क्रमांक, तिसऱ्या क्रमांक ट्रॉफी जेवढ्या ट्रॉफी आहेत मग त्याच्यामध्ये उत्कृष्ट बॅटर, बॉलर, फिल्डर असेल, प्रत्येक मॅचसाठी सामनावीर असेल, मालिकावीर ट्रॉफी आम्हाला प्रेझेंट केल्या जे पाटील यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ. सुपर बॉलिंग आहे, कडक बॉलिंग, टप्पा पाडण्याने घेतलेले वेल रिजा द बॉलिंग मार्कवर पहिला डॉट, दुसरा डॉट, नंतर 2 षटकार आणि पुन्हा डॉट. 5 मध्ये 8 दिल्यात. क्लीन अँड क्वालिटी बॉलिंग बाय आझाद खेळणे रजा. शेवटचा बॉल आहे समोर अजय. पुन्हा एकदा टर्न केले मिडविकच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. ओ माय गॉड, खराब क्षेत्ररक्षण चेंडू होते फॉर आचार्य. चौकार. खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसलाय. 8 वरून चौकार. 12 वर जाऊन पोहोचते. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण मिळाल्यानंतर यजमान अर्थात हरी ओम स्फूर्ती चषक कोपरीगाव त्याच्या विरोधात मात्र चांगली गोलंदाजी केली. तब्बल 3 डॉट काढल्यानंतर 12 धावा. हा चौकार जिथे 2 अपेक्षित होत्या 2 एक्स्ट्रा दिल्या. खराब क्षेत्ररक्षण. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. नाव सेकंड ओव्हर द बॉलिंग मार्क एस मुकरी. चांगला गोलंदाज. पहिलं बॅटिंग करताना त्याने मध्ये आझाद खेळण्यामध्ये ती प्रीमियर लीग दी पहिला अर्धशतक होण्याचा मान मिळवला होता. परंतु मालिकावीर द कामरान उमर पटेल 180 रन्स अँड 4 विकेट्स सायकल. दर्जेदार ती स्पर्धा. पिचिंग ऑफसाइड ऑप्शन खराब खराब खराब. पहिल्या चेंडूवर मात्र स्वेअर मारा करताना आढळलाय बॉलर केस मुखरी. हा बॉलिंग मार वाईट प्लस वन अशा 2 धावा अर्जित केल्यानंतर धावसंख्या पुढे सरकतो जाऊन पोहोचते 14 वर. बिनगडी बाद 14. थोडासा खेळ थांबली आहे कारण बॉल वाईट पडल्यानंतर घोषांकी क्षेत्रामध्ये गेला होता. खेळ असा थांबू नव्हता. तब्बल 12 सामने काल 10 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 3 जिंकून वियान दियान धारावी टीम पोहोचलाय सुपर 3 मध्ये. चांगला फटका. व्हॉट अ लवली फ्लिकचा हा दिल छुनावाला षटकार. सिक्सर. रियान दियान धारावे. रियान दियान धारावे टीम काल पोहोचलेली आहे आणि एक बेहतरीन स्ट्रोक समीर तावड्याच्या बॅटमधून हा बरसला. 20 धावा पोहोचते धावसंख्या. मॅच चांगली तंगडी होईल. सुपर बॉलिंग आहे. गतीमध्ये परिवर्तन फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केला पण पाय अर्ध्यानंतर मात्र सिंगल घेतली. एक्स्ट्राची रन लेग बायचा इशारा. 21 वर जाऊन ठेपलाय. दुसरं ओव्हर चालू असताना 3 ओव्हरची मॅच आहे. बिनगडी बाद 21 पण नन विकेट. हरिमन स्मूर्ती कोपरीगाव ज्याच्या नावानं संपूर्ण ट्रॉफी जयेश पाटील यार केले परफेक्टली. बुंदा एक्झॅक्टली इन टू द ब्लॉक. नो आन्सर अजय टू हीट लॉंग ऑफ अँड लॉंग ऑन. दर्जाताप चेंडूने मात्र बंदिस्त केलं होतं दारा मोठं फटके खेळण्यासाठी खास करून बालाला. बॉल जाते डॉट. पहिले वाईटने सुरुवात नंतर षटकाराला 1 आणि 3 चेंडू आतापर्यंत केस मुकुडीने टाकलाय. टीमकडून दुसरं आपलं पहिल्या हाताला 3 ओव्हरची मॅच. धावा लागल्यात 21 वर 0 गडी बाद. डीप कमांड डीप एक्स्ट्रा कबल लॉंग ऑन लॉंग ऑफ. फुल टॉस आहे. नो बॉलचा इशारा. बिमर बॉल. शरीर वेधी मारा केला आणि ते ओळखलं. नोव्हेंबरचा विराट कोहली नावाने ओळखला ना आमचा योगेश मनोहर वैर. रिद्धी सिद्धीचा एक सर्वोत्तम आयोजक. खऱ्या अर्थ रिद्धी सिद्धीला अगदी उच्च पटलावर नेण्याचं काम याच लीडरने केलं. कॅप्टनने राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकवर चेंडू टाकलाय. जरूर फ्री हिटला मात्र सुपर हिट करू शकला नाही. संधी होती बालाकडे परंतु त्या संधीचं सोनं होतं नाही. सरळ बॉल डिलिव्हर झाला. विकेट किपर कामरान पटेल टीम कॅप्टन चाहतात. डॉट बॉल. इथून 8 चेंडूचा खेळ मात्र आहे. या ओव्हरचे 2 बॉल आणि नेक्स्ट ओव्हरचे 6 बॉल. केस मुकरी हा बॉलर आहे. समोर अजय बाला. फटकावले परफेक्टली टाइम. यूज ऑफ द परफेक्टली
टायमिंगचा चांगला वापर केला ना. ऑन द अप ओव्हर द डाऊन द ग्राउंड. षटकार आणि झेप कधी 29 धावा पोहोचल्यात. फळका 29 फॉर नो विकेट. चांगला फटका. आता दुसरा षटकार बालाच्या या बॅटमधून एक चौकार आलेला जेव्हा मिस झाली होती फिल्डिंग काऊ कॉर्नर मिड विकेटच्या दरम्यान. तो चौकार बालाच्या नावात बॅटीने तो आलेला चौकार. चांगली फटकेबाजी. आता 29 धावा या चौकाराने वाढ होताना हरिओम स्मृती. बॅकफुट वगैरे शॉट ऑन जॅक परफेक्टली स्ट्रोक. नो चान्स. मस्त कार्य दस्तक देताना उलांडला चेंडू सरळ रोड मध्ये गायब. षटकार. चांगली बॅटिंग आता बॅटमधून अर्थातच अजयच्या. इज सेट ऑन द फायर. षटकार का मग येतो त्याच्या बॅटमधून हा तिसरा. 6 धावसंख्या वाढते. 2 ओव्हरची झाली समाप्ती. खूप मार खाला. ते बी दबा जबरदस्त खेचलाय रजाने. 12 धावा. विकेट मात्र काढू शकला नाहीये. ते बी धावा आता केसमुकरीने. अशा पक्के धावा लागते तर 35 35. 17.5 धावांचे सरासरी 35 लागल्या. 70.50 पण ओव्हर रन रेट. या स्ट्राईकने धावा काढले ते 17.5 धावा. गुड स्ट्रोक बाय नाव अजय बाला. दमदार शानदार आणि बहारदार सुरुवात. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा आमंत्रण दिल्यानंतर खेळणे आझादने हरिओम स्मृती कोपरीगाव चांगल्या स्थितीत. 35-0 शेवटचा ओव्हर. तौसिफ राईट हँड उर्दू विकेट. पहिला बॉल. ओ माय गॉड. काल याच ऍक्शन मध्ये धीरज भोईर मिस्टर फिक्सिबलने मारला होता. त्याच उभे ती झलक दाखवली. नाव आहे समीर तावडे. ओव्हर द पॉइंट अँड त्यात बेहतरीन षटकार सिक्सर. पहिल्याच बॉलमध्ये तौसिफचं अगदी थाटामाटामध्ये स्वागत करताना बॅकफुट वर्गाला जागा बनवली अँड परफेक्टली जो वजन होता दोन्ही पायावर देताना नाईसली हिट ओव्हर द कव्हर पॉइंट. सिक्सर. 6 धावसंख्या आणखीन झेप घेताना पोहोचते 41 वर. 41. 5 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. चांगला बॉल लावून तो ऑन ड्राईव्ह केलं. दूरवर क्षेत्ररक्षण तिथे पोहोचून सिंगल घेतली. जोपर्यंत घेईल चेंडू फेकेल. रनिंग बिटवीन द विकेटसाठी जबरदस्त ताळमेळ आहे. त्यांची ती पळण्याची क्षमता. त्याने एकमेकांच्या इशारे टाकणारे डोळ्यामध्ये डोळे टाकताना इशारा केले ते खूप आम्ही पाहायला. मनमंती चषक 13 वेळा 2-2 घेतले आहेत तिथे. शॉट ऑफ जॅक अगदी खांद्याच्या वर. टायमिंग मात्र मिळू देणं नाही. चांगला बॉल आहे तो सिपचा. विकेटच्या पाठी मात्र हा बॅटला स्टिकरला लागून जातो सिंगलसाठी. 44 धावा मात्र विकास पांडे आज स्कोरर म्हणून. पण खेळत असल्याने खास करून विठ्ठल मराठे आज स्कोरिंग नाही पण काल अफलातून स्कोरिंग त्याने केली. 44 लागतात. शेवटचं ओव्हर प्रगतीपद तोसिफ बॉलिंग मार्क आझाद खेळणीकडून. चांगला फटका. दिशा दिले. ऑन ड्राईव्ह केलं. सर ऑफ ड्राईव्ह केलं. चांगलं फिल्डिंग. गुड फिल्डिंग. गुड स्टॉप ऑन द लॉंग ऑफ फ्युजन एरिया. तोपवलं बॉल. चौकार होऊ दिला नाही. फक्त या स्ट्रोक वरती धावा मिळतील 2. लास्ट 2 बॉल टू गो. असं विचार केला तर 3 वेळा 2 काढल्या. पण तिथे मनमंतीच्या तब्बल 13 वाल्या काढल्या होत्या याच जोडीने. मुनकोडीच्या अगेन्स्ट 30 टाइम्स गेटिंग द 2 भूमिपुत्र मैदान सेक्टर. इथे 3 वेळा 2-2 काढलेत. चांगला फटका. पुन्हा कुरवळेत जी हिरवळी आहे हिरवळमध्ये एकदम या ग्राउंडचा जो देखावा तो सुंदर करतो. गावदेवी क्रीडांगण कोपरी गावामध्ये खेळली जाते. ओमसाई चषक ओमसाई मित्रमंडळ पर्व 4. शेवटचं ओव्हर चालू आहे आणि तर शेवटचा बॉल. धावसंख्या मात्र झपाट्याने वाढता पोहोचले 48 वर. 48. नाव द लास्ट बॉल इन सेकंड राऊंड. इनिंग फर्स्ट. हलकीशी बातचीत होते कारण धावतात खूप. 48-48. 4/8 48 रन बिना विकेट खोए. चांगली धावसंख्या. आकार दिले. घाम फोडलाय अक्षरशः धावता धावता. षटकारे खेचलाय बाला बरोबर समीरने. शेवटचा बॉल आहे. बॅकफुटवर शॉट ऑन जॅक करता. टायमिंग नाही. शाहिद आहे. फेकेल तोपर्यंत आरामात सिंगल घेतली. बरोबर 49 आणि 50 धावांचं टार्गेट आता सेट समोर. एक्झॅक्टली 50. आणि बॉलिंगचा विचार केला ना भन्नाट फॉर्म मध्ये उचली चेंडू सोडण्यामध्ये प्रभाकर निषाद माहेर. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं विठ्ठल मराठे याला. चांगली गोलंदाजी. 50 लक्ष्य. आणि आजच्या पावसाळी या वर्षाचा विचार केला तर भन्नाट फॉर्म मध्ये
अरबाज मुल्ला, त्याला 7 जर कॅप्टन कामरानची मिळाली, त्याला 7 जर शायदची मिळाली, केस त्याच्या साथीला जोडला तर मॅच मात्र निश्चित एकल्या वेगळ्या देशाने घेण्याची क्षमता आहे आझाद खेळणेकडे. एवढ्या लवकर हार मानणार नाही. गतवर्षी जर पाहिलं तर कुमार 11 तुर्बे अशू चॅम्पियन्स होता, पण त्या अगोदर 2 वेळा भूमी 11 बोंडकडेने आपली दादागिरी दाखवली होती याच ओम साई चषकामध्ये. पर्वच 4 आहे आणि 4 पर्वामध्ये कोण 3 जातील आणि कोण 3 मधून कोण ओम साईचा हा चॅम्पियन्स ठरेल यासाठी आजच्या काही क्षणांच्या मॅचसाठी आपल्याला प्रतीक्षा करायला लागेल. 3 क्रमांकाचा मॅच, एक मॅच जिंकल्या दोन्ही टीमने. हरिओम स्मृती कोपरीने त्याचबरोबर 1 मॅच जिंकलाय आझाद आणि दुसऱ्या राऊंडमध्ये टॉस जशी झाली कामरान फिल्डिंग करणार. एकीकडे निगम होता बिनगडी बाद 49 3 ओव्हरच्या मॅचमध्ये हे धावा लावले आणि 50 धावांचा टार्गेट सेट. चला वेळेनुसार जसे आम्ही बरोबर सांगितलं होतं पियांश कुमार 11 तुर्बेला का तुम्ही वेळेनुसार आणि वेळेनुसार भूषण भाऊ आणि त्यांची संपूर्ण टीम इथे उपस्थित राहिल्याबद्दल ओम साई मित्र मंडळाच्या त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. वेलकम. जिंकेल तो लगेच 3 ओव्हरच्या मॅचमध्ये पियांश कुमार 11 तुर्बे 2 हात करेल आणि तिथून दुसरा टीम ओम साई मित्र मंडळ ओम साई चषकामध्ये जाणारा ठरेल सुपर 3 मध्ये. काल वियान दियान या टीमने धारावी टीमने बाजी मारता 3 सामने जिंकताना अगटोतून पहिला टीम प्रवेश मिळवला. लवकरात लवकर मात्र खेळायला सुरुवात एवढंच मी म्हणेन. याच्यानंतर आणखीन तब्बल नाही म्हणजे 9 सामने अजून बाकी आहेत. दिल्ली खूप दूर आहे. 9 सामने म्हणजे संपूर्ण क गट हा खेळवायचा आहे. म्हणजे ते 7 मॅची, सेमीफायनल 8 आणि फायनल 9 ही पकडून 10. लवकरात खेळायला सुरुवात करा. टब्बल 12 मॅचेस खेळवायचे असतात. 50 लक्ष आणि 50 लक्षाला उत्तर देण्यासाठी जी जोडी मात्र समीर आणि बालाची पाहिली या मॅचमध्ये. कॅप्टन पुन्हा एकदा 17 नंबर ज्याने ठोकलं या स्पर्धेतलं दुसरं नाविकेलं आपलं तो अरबाज मुल्ला अलॉंग विथ टीम कॅप्टन कामरान. संगतीला येताना यानंतर मात्र कगटाला सुरुवात कगटाचा याच्या अजून एक मॅच आहे, पण कगटामधून 9-7 तिथे दिवाच्या विरुद्ध इच्छापूर्ती वाशेगाव लढताना दिसेल. त्यानंतर ऐरोली कोलेवाडाच्या विरुद्ध साईनाथ दिवा, नंतर कल्याण विभागातील तिसगाव विरुद्ध प्रियदर्शनी बेलापूर आणि कोपरी 40+ स्वस्थ शरीर आयुष्यमान हा एपी बॉयज नेहरूच्या विरोधामध्ये खेळेल. हा अक्का गट म्हणजे 7 सामने अजूनही बाकी आहेत. स्पीडअप खूप वेळ घेते. पाहिलं तर खास करून यजमान संघाला माझी विनंती आहे, निषाद कारण इतर टीमलाही वाटेल कारण आम्ही तुम्हाला सवलत दिली, सूट दिली, तर इतर संघ मात्र वेळ खर्च करतील. त्यासाठी चांगलं एवढंच राहील का आपण जास्त वेळ घेऊ नका. कामरान होता फेसिंग व्हेरी फर्स्ट बॉल ज्याने पहिला क्लास वेळ टाकताना सामनावीर किताब आपले नाव केलं होतं. प्रभाकर निषेधवर पुन्हा एकदा कॅप्टनने बॉल सोपवलाय. 18 मध्ये बरोबर 50 धावा हे करायचे आहेत. 16.5 धावांच्या सरासरीने किंवा 17.25 म्हणूया, कारण 50 17 तरी 51 म्हणजे आसपास 17 धावांच्या धावसंख्या मात्र काढावी लागेल. कठीण लक्ष, नॉट अशक्य. क्रिकेट, पावसाळे क्रिकेट. कामराला मी पाहिलं त्याचे धुवाधार बॅटिंग जेव्हा बॅटवर येतात ना त्याच्यासारखं सुंदर बॅट्समॅन ची डावखुरी बॅटाने हाताने डावखुरा बॅटिंग जेव्हा करतो ना तो खूप मात्र मनमोहक आनंद देतो आमच्या तमाम प्रेक्षकांना. पहिला बॉल प्रभाकर राईट अँड राऊंड द विकेट. सुपर बॉलिंग यार. म्हणून तर खुल्या गटातील टीम याला का उत्सुक असतात त्याचे जिवंत उदाहरण आहे. त्याच्याकडे स्पेस आहे, त्याच्याकडे परफेक्टली ॲक्युरेसी आहे अँड मूव्ह स्लाइटली ऑफ द बोथ साइड. ही खासियत आहे बॉलरची. प्रभाकर निसार पहिला बॉल डॉट. ओ माय गॉड, वेगाच्या अति प्रेमात पडला.
जो वेग आहे त्याच्या वेगमध्ये दुपटीन काढण्याचा प्रयत्न, खांद्याला जोर देताना बॉल होतो वाईट. वाईट प्लस वाईट फक्त आहे, नो प्लस. पहिला डॉट, त्याच्यानंतर वाईट. शुभारंभ झालाय आझाद खेळणे 1ने 50 पहिलं ओव्हर किती पत्तावर टाकण्यासाठी प्रभाकर निसाद कम्स इन रोड टू कॅप्टन. ऑफसाईड ऑप्शन. पुन्हा एकदा पिचिंग ऑफसाईडच्या बाहेर. थोडासा निराश आहे प्रभाकर, सांगतोय. याच गाव जो अंपायर आहे खास करून नितीन पवार, त्याच्याकडे थोडंसं मध्ये विचारणा केली होती, फक्त विचारले होते परफेक्ट आहे का. त्याच्यानंतर मात्र एकही शब्द न तोंडातून काढता बॉलिंग मार्कवर 2 वाईट पडलेत आणि 2 वाईटमध्ये 2 धावा स्कोरबोर्डती. कॅप्टन कामरान उमर पटेल. ओ माय गॉड, किती प्रचंड बेगाने. चान्स फॉर द रनआउट. ओ अरबाज मुल्ला, पहिल्या मॅचचा हिरो आता झाला झिरो. डायमंड डकचा शिकार. का करावं, ही ओव्हर जरी जाऊ दिलीस तरी कॅपॅसिटी होती खास करून अरबाज मुल्लाकडे, पण कॅप्टनची ती घेतलेला निर्णय त्यामध्ये स्वतः थांबवलं. ब्रेक जरी लावता आला नाही, लावलं असतं तरी मात्र तिथे पोचवू शकला नसता रिटर्न फिरताना कामरान, पण त्याच्यासाठी त्याग केला अरबाज मुल्ला. डायमंड डकचा शिकार. पहिल्या दणदणीत 61 धावांची ती बेहतर इनिंग इच्छापूर्ती ऐरोली टीमच्या मोरते ठोकताना केली होती, पण एकही चेंडू न खेळता डायमंड डकचा भोपला घेऊन मत मैदानाच्या बाहेर. पहिल्या विकेटचं पतन, जेव्हा धावा फक्त आझाद खेळण्याची आहे स्कोरवरती 2 वर 1. बेस्ट किमती विकेट मैदानाच्या बाहेर. आता प्रेशरमध्ये आता सर्वस्वी जबाबदारी खांद्यावर उचलायला लागेल कामरान उमर पटेलला ॲज कॅप्टन म्हणून. आय थिंक कैफ खान नॉट फिलिंग एन्स टू दॅट. या मॅच मध्ये कैफ खान खेळताना दिसत नाहीये. अरे वाह, मुंबई FC फुटबॉल में उसका चेन हो गया, इसलिए चाइना में गए यार. शुभेच्छा असतील कैफ खानला ॲज फुटबॉल खेळण्यासाठी. खूप चांगली गोष्ट आहे. टायगर श्रॉफ हे सन ऑफ द जॅकी. सुपर बॉलिंग. प्रचंड वेगाने चेंडूला मध्ये डिलिव्हर केला. विकेटच्या पाठीमागे झेल आहे का. येस, ब्युटिफुल डिलिव्हरी. सलगच्या 2 विकेट घेताना ही वॉन द गोज टू द हॅट्रिक. जर हॅट्रिक मिळवणे तर पहिला बॉलर. काल सांघिक टीमची हॅट्रिक झाली होती. प्रथमेश कुंभार 4 विकेट, त्यामध्ये रनआउट लगातार 2 विकेट, पण टोटल 4 विकेट. ती सांघिक हॅट्रिक होती, पण 4 धावा खेचले होते रिदान दियान या टीमच्या विरुद्ध. मग स्पेशल शेवटचं ओव्हर हाताळताना आणि त्याच्या या फिगरवरती बेहद खुश झाले होते आमचे अविनाश सेठ सुतार. 1000चं कॅश त्यांच्या माध्यमातून प्रथमेश कुमारला देण्यात आलं. विकेट क्रमांक 2 आणि इथे संधी सांघिक हॅट्रिकचे, कारण पहिला रनआउट नंतर गेला आणि मैदानाच्या बाहेर 0 घेऊन आला फैजल. अशा प्रकारे 2 गडी बाद 2 अशा दयनीय अवस्थेमध्ये. पहिल्या मॅचमध्ये एवढ्या धावा दिल्या, 2 झटके दिले होते आणि कुठेतरी माता शीतला देवी झू गावला रोखण्यामध्ये याच बॉलरने कमाल केली होती. सुपर बॉलिंग, एक्सलेंट पेस ऑफ बॉलिंग बाय प्रभाकर निषाद. नवीन बॅट्समॅन केश मुकुरी संकटात आहे टीम आझाद खेळणे. सुपर बॉलर, व्हेरी गुड फिल्डिंग ऑन द फॉलो थ्रू, नो रन. किती दबदबा, 2च्या 2 धावा फक्त मिळाल्यात ते वाईटच्या रूपामध्ये. नो बॅट्समॅन टू टच टू द बॅट अँड गेट अ सिंगल. बॉल करता आले 4, फक्त 2 दिलेत. ओ माय गॉड, मागून पाय बेंड केले, पण मागूनही त्याचा आउटस्विंग कसा धडकला आणि आडवी केली डाव्या इष्टी. क्लीन बॉल, दांडीगुल. केस मोकळी, व्हेरी डिसपॉइंटेड, बॅक टू विदाउट स्कोर. डक असे 3 भोपळे तिन्ही बॅटरने. पहिला 0 अरबाज मुल्ला, देन फैजल विदाउट स्कोर 0 आणि आता केस मुकरी हा 0 त्रिफलाजीत बाय प्रभाकर निसाद. काय गोलंदाजीमध्ये धार आहे सचिन. त्यासाठी खुल्या गटातील प्रत्येक संघ या बॉलरला आपल्याकडे घेण्याचा उत्सुक असतो. हे मान सन्मान वाढून जातो कोपरी गावचा.
नाव आहे प्रभाकर निषाद. वेल्डन प्रभाकर. 5 मध्ये फक्त 2 धाबा और 3 विकेट, 1 रनआउट आणि 2 आपल्या खात्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आत येतोय रजा. बॉलिंग टाकली पण बॉलिंग टाकणं थोडंसं निराश केलं होतं. 12 धाबा चांगले गोलंदाज टाकले कारण 1 चौकार आला होता तो मात्र मिसफिल्डचा. शेवटचा बॉल 2 वर 3 गडी बाद. रॅपिड मध्ये प्रचंड वेगाने पुन्हा एकदा सिंगल मिळते. ही आली पहिल्यांदा बॅट मध्ये टच होताना. अशा प्रकारे 3 धाबा 3 गडी बाद. दयनीय अवस्था. नितीन पवार जे अंपायर आहेत 2 सामन्यासाठी विराट कोहली अब नवी मुंबई योगेश मनोहर भोनने आम्हाला चांगली साथ दिली. त्याच्या या अंपायरिंगच्या सहाय्यकासाठी आम्ही ओम साई मित्रमंडळ तुमचे मनापासून आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय. पहिली ओव्हरची झाली संमत फक्त 3 अशी दयनीय अवस्थेनं बनायचे आहे 50. आता इथून 12 चेंडूमध्ये तब्बल 47 धावा. स्पीडअप करा. सातत्याने खूप मात्र वेळ घेतला जातोय. यजमान टीम अर्थातच हरी ओम स्मृती कोपरीगाव खूप वेळ घेता मित्रांनो. 12 मध्ये 47 धावांची आवश्यकता आणि इथेच मात्र भेदक मार्ग सुरुंग लावण्याचं काम केलं. अगदी पहिल्या मॅचमध्ये जसे करू तशी करामत केली किमयागार प्रभाकर निषादने. फक्त 3 धावा आणि 3 झटके दिले. अरबाज मुल्ला देन फैजल अँड कॅश. चांगला बॉलने सुरुवात केली. ऑफसाइड ऑफस्टम अंधाधुंदी कर्म बिना देखे मात्र हिट करण्याच्या ते हिट करण्याचा प्रयत्न केला होता. लाईनच्या सरळ मध्ये न येता लाईन मिस केली. बाकीचे तमाम काम केलं होतं समीर तावडे. चांगला स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक, नजाकत होती. ऑफ ड्राफ्ट केलं तिथे मात्र अजय बाला याच्या रूपाने फिल्डिंग करताना दिसेल. एस नो संधी आहे. ओ माय गॉड, ही विकेट रजाची सोडली होती. परत किती आत्मविश्वास पहा का या कॅप्टनला मी डायरेक्ट हिट करेन. वेल डन. लाजबाब डायरेक्ट हिट करताना विठ्ठल मराठे. कालपासून स्कोरिंग. आज त्याच्या जागी विकास पांडे. काल जेवणाच्या वेळी मग जेवत असताना सचिन गिरी तो स्कोरिंग करत होता. आता पहा किती डेडिकेशन आहे या स्पर्धेसाठी. आता मॅच खेळताना एक स्पेशल थ्रो डायरेक्ट कॅप्टनना मैदानाच्या बाहेर. रनआउट. तीन धावा, 4 गडी बाद, 3 असे दयनीय अवस्था. संकटाचे बादल आणि त्यांचा मुख्य जो कॅप्टन्सी सपोर्टिंग करताना शाहेद मैदानाच्या आत खूप चांगला वापर करत होता. फसली आहे आता पूर्णपणे टीम. फक्त 3 धावा असताना 4 मोरे तंबूचे असलेला. 4 गडी बाद 3 आणखी 47 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 10 मध्ये 47. इथून जर शाहेदने मॅच काढली ना ते काही वेगळ्या रूमामध्ये त्याचं ही खेळी निश्चित प्रेक्षकांच्या मनात घर करून राहील. चांगला बॉल खोलात टाकलाय इंटू द ब्लॉक. सिंगल घेण्यासाठी मनाई केली रजाला कारण 4 फलंदाज अगोदर गेले. 1 विकेट गेले तर अर्धा संघ तंबूत आणि तेव्हा फक्त धावा असतील 4 वर 4. गंभीर परिस्थितीमध्ये लक्ष 50 धावांचं ठेवलंय हरिओम स्मृती कोपरी घेऊन. चांगला बॉल बॅटला ब्रश होऊन बॅकवर्ड पॉईंट. कौशल क्षेत्रामध्ये सिंगल फक्त मिळते शाहेदला. सिंगलने 5. 4 गडी बाद 5 दयनीय असता. कठीण परिस्थिती. लक्ष 50. इथून 45 पाहिजे आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त ने फक्त 8 गेंदे और 45 की जरूरत. आजाद खैर ने टीम को जीत के लिए दुसरा राउंडचा मॅच, तिसरी फायनलीची मॅच केली आहे. सुपर बॉलिंग यार. टप्पा गुंडे पडण्याचा स्कीड झाला आणि बंडट वेगाने मात्र सरळ हातात गेलाय विकेट किपर समीर तावडेच्या. 9 रन. 7 मध्ये आता 45. मॅच हातून मत सटकत चालली आझाद खेळण्याच्या. स्ट्रोक लाजबाब आहे पण हवेमध्ये एलिमेंटच्या शाहील आलाय. ओ माय ड्रॉप द कॅच. साहिल 4 रन. शाहिदला मिळतोय हा नशिबाचा चौकार. ओव्हर क्रमांक 2 इथून संपलाय आणि धावा लागतात 9 वर. 4 गडी बाद 9 येणारे शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे आहे तब्बल 41 धावा. 6 गेंदे 41 रन. विचार खूप मात्र घेतला जातोय कोणाला द्यावं निर्णायक ओव्हर. समीर तावडे आय थिंक येस कॅप काढले.
कॅप दिली अंपायरकडे, याचाच अर्थ तो मात्र निर्णायक ओव्हर घेऊन जेव्हा गरज आहे आझाद खेळण्याला 6 गेंदे 41 रन की 6 बॉलमध्ये 41. मॅचची पकड आहे ना, ती पकड मात्र मजबूत केली हरिवंश मूर्ती कोपरी टीमने. जिंकला तर लगेचच मात्र मॅच मियांश कुमार तुर्वे पडत आपल्या खेळाचे नंतर, आणि तोही सामना मात्र 3 ओव्हरचा होईल. 6 चेंडू 45. प्रचंड वेगाने धारणकर स्पीड झालं बॉल, बाकीचं तमाम काम केलं विकेटच्या पाठीमागे प्रभाकर निषद, ज्याने खास फेल टाकताना अक्षरशः प्रेशर टाकलं आणि त्या ओव्हरमध्ये धावा दिल्या होत्या फक्त नफती 3 आणि 2 विकेट 1 रनआउटची, म्हणजे 3 विकेट होत्या, 2 त्याच्या नावे आणि फक्त 3 धावा. बॅकफूट वर केल्या जागा बनवत शाळेच्या बॅटमधून दर्जेदार मस्लिम पॉवर षटकार चरण. हे फटके अगोदर रजाच्या बॅटमधून, नॉट शाहिद. सुपर स्ट्रोक बाहेर रजा. षटकाने धावसंख्या पुढे जाते, पोहोचते 15 धावसंख्येवर. चांगली बॉलिंग, नो एक्स्ट्रा, एक्झॅक्टली शॉर्ट पिच डिलिव्हरी अँड राईज द बॉल इन फ्रंट ऑफ द जस्ट नोज ऑफ द बॅटर रजा. धाव मात्र मिळत नाही. 15 बनल्यात. मॅच साठी चाललंय, स्पष्ट झालं मॅच. आता पुढे सरसवर मिळण्याचा प्रयत्न, टायमिंग नव्हतो. लॉंग ऑन क्षेत्ररक्षण आरामात येईल आणि फील करेल तेव्हा फक्त सिंगल रजाने आपल्या नावी करताना. 16 धाबा लागतात, 50 लक्ष 44. इथून सामना जिंकण्यासाठी आता 34 धाबा, 3 बॉल आणि 34. मॅचचं निकाल स्पष्ट झाला. सुपर बॉलिंग आहे, टप्पा पाडले, जोरदार अपील, फिंगर गॉन अप. शेखचा नॉट आउट दिला, नॉट विकेट. आता 2 चेंडू होते शिल्लक आणि 2 मध्ये तब्बल 34 धावांची आवश्यकता. नॉट 6 वन. चला मॅच इथे संपलेले. अशा पण 33 धावांच्या मोठ्या फरकाने मात्र आझाद खेळण्याला पराजित करताना 3रा राऊंड पोहोचलाय. आता ब गटातली सुपर 3 ला जाण्यापूर्वीची मॅच असेल. वियांश कुमार तुर्मे टीम कॅप्टन प्लीज या, आणि नुकतीच मॅच जिंकलेला हरिवंश मूर्ती कोपरीगाव टीमचा कॅप्टन. त्यानंतर आम्ही घोषित करूया मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. नो, अजयने चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून आपण 3 षटकार 1 चौकार पाहिला, परंतु खऱ्या अर्थाने प्रेशर टाकणं महत्वाचं होतं. समीक्षकांचा काय माहित नाही, पण प्रेशर जबरदस्त टाकलं होतं. तिथून जास्त धावा दिल्या असतात सचिन तर मॅच कदाचित हातून सटकली असती. प्रेशर क्रिएट बाय प्रभाकर निषद अँड नो. याने 2 विकेट चला 2 हकदार होते. जेवढा हकदार बाला होता तेवढाच हकदार मात्र